नमस्कार. परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकण भूमीत अनेक कलांचा विकास झाला आहे. त्यापैकीच एक नमन. रत्नागिरी जिल्ह्यातील नमन या लोककलेची प्रसिद्धी जगभर पसरली आहे. श्री गणरायाचे आगमन, मृदुंग, ढोलकीच्या तालावर ठेका धरणारी नटखट गवळण, काल्पनिक पौराणिक वगनाट्ये सादर करणारी ही नमन लोककला कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना, शासनाचे अनुदान नसताना कोकणवासीय जोपासत आहेत. या लोककलेला फार प्राचीन काळापासून रत्नागिरी, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, देवरुख, लांजा, राजापूर, मंडणगड या तालुक्यांतील लोकांनी ही लोककला जोपासून शासनाच्या, भारत सरकारच्या अनेक योजना या लोककलेतून लोकांपर्यंत पोहोचवून याविषयी जनजागृती करण्याचं काम पार पाडलं आहे. झाडे लावा, झाडे जगवा, पाणी वाचवा, नशाबंदी, वृक्षतोड थांबवा, स्त्रीभ्रूण हत्या, शिक्षणाचे महत्त्व इत्यादी विषयांवर या लोककलेतून लोकांपर्यंत संदेश देण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. याच कलेचं दुसरं रूप सिंधुदुर्गमध्ये पाहावयास मिळते. त्याला दशावतार या नावाने ओळखले जाते. नमन आणि दशावतार यामध्ये बरेचसे साम्य आहे. आज आपण पाहणार आहोत ते नमन रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा गावमळा या गावातील असून ही नमन कला जोपासन करण्यासाठी अगदी तरुण पिढी सरसावत आहे आणि त्याचबरोबर लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांचा सहभाग हा अतिशय मोलाचा आहे. आणि ही कला जोपासत असताना सहभागी सगळे कलाकार हे आपले उद्योगधंदे सांभाळून या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले आहेत. सर्व क्षेत्रातील नोकरदार वर्ग यासह नमन कलेसाठी आपले योगदान देत आहे. आबालवृद्धांपासून सगळ्यांचाच मोलाचा वाटा ही कला जोपासण्यासाठी लाभत आहे. तर चला पाहूया ह्या नमन कलेचं एक सादरीकरण. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. 2 ते 3 तास लागणारा वेळाचा मी आपल्याला अगदी थोडक्यामध्ये हे नमन दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर चला पाहूया नमन. देवांच्या बेटीला देवानी गाणे हाक मारिला, देवानी गाणे हाक मारिला, जाऊ देवांच्या बेटीला भक्तगणांच्या
संदेश निघेल
मथुरीचा राजा. आपण कोणी कोणी मिळून म्हाताऱ्याला चाललो होतो. माहित आहे का हिरा कसला? मला तर अजिबात माहिती नाहीये. काला विचारतो. अगं मावशी, माहित नाही का गं? मला तर मुळीच नाही माहिती. अगं ती शेजारची मावशी आहे बघ, तिला करून बघतेस का? त्या मावशी आणि काकांची कालच अंतर झाले. मावशी, अगं ए मावशी, का ग पुण्यवशी? अगं येतेस ना बाजाराला? यायलाच पाहिजे का? हो हो. येते ग. हाक मारी राधा सागर म्हाताऱ्या मावशीला आले आले राधाबाई आवरुनी पसारा आवरुनी पसारा माझी माता कुठे लक्ष. अगं कोणी काय झाली माहितीये, सकाळी उठले, आंघोळ केली, देवपूजा केली आणि म्हटलं पाणी आणायला काय काय नसतो विहिरीवरनं पाणी उडून आणायला लागतं ग. म्हटलं पाणी आणायला काय तिथं बघतो का काय. अगं क्षमा काकू धावत येईल माझ्या घरी. अगं क्षमा काकू म्हटलं काय का काकू. अगं म्हटलं झाडं काय गडबडीत आलीच नाही का काय तरी म्हणते तर म्हणते कशी. अगं मावशी तुझ्या नवऱ्याला समजवते. अगं बाय म्हटलं माझ्या बाबतीत केळण दिली काय तर म्हणते तुझा नवरा रोज दारू पितो, तुला शिवाय देतो तो देतो पण आम्हाला काय करणार शिवाय देतो म्हणते बघून बघून घेईन आणि एकदा तिची चांगली होईल. अगं बाय म्हटलं असं काय करू नका, लग्न होऊन फक्त मला 1 वर्ष झालंय. अगं ऐक ना तू तुला म्हटलं कशाला होते लग्न म्हटलं 1 वर्ष झालं लग्न आमच्या. म्हटलं असं काय करू नको त्याच्या वतीनं म्हटलं मी माफी मागते. आता एवढा विषय थांबवायचा नाही तूच सांग मला विषय थांबवायचा नाही. पण मला काय म्हणतो माहितीये अगं तुम्हाला कोंबड्या बोलल्या अगं मला कोंबड्या करू काय तंत्र करायला. अगं म्हटलं तुम्ही तंत्र करतेस कशाला तशी ती जॉब राहिली आणि तुम्हाला फक्त मागणी बघून दिसतो माफी काय होते मला समजत नाही. बरं तुम्ही मला असं करणार तरी सांगा.
आठवडीच्या बाजारात पाहिजे ना बरं ठीक आहे चला जाऊया. आता बोली नो आपण मटेरियलच्या बाजारात निघालो काय आता पण घेतलं काय हे पण जाणार अगं आधी सांगितलं पाहिजे. मावशी मी घेतला दूध अगं बोल आता मी घेतलं दूध आणि हे चांगलं बाजारात का? बरं तर मागे पुढे आता ऐकते बोल अगं ऐकते बोल मी घेतला गावा ज्यांना कोण लावा त्यांनी मावशीला फोन लावा आणि मला लावा काय म्हणते अगं फोन असं म्हणायचं हा बरं तू ये का तू काय घेतलं मी घेतलं दूध आता मावशी ऐकतेस अगं ना? ऐकते तू बोल मी घेतलं दूध कसं आहे माझं खोजीनं दूध एकदम मात्र अगं काय सांगितलं पाहिजे का बरं ऐक तर मी नेसली नऊवारी शालू घेतलं मी दही आता विचारू नका मला काही थेट जाऊया आता तू महसूरच्या बाजारी चला. साऱ्या मिळून जाऊया मथुरेच्या बाजारी जाऊ मथुरेच्या बाजारी 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 साऱ्या दुनिया मिळून साऱ्या दुनिया मिळून साऱ्या दुनिया मिळून साऱ्या दुनिया मिळून साऱ्या कामगिरी सांगितली लक्षात आहे ना विसरलास 360 श्वास तुला बोलू ना जेवण तू ये आलायस ना एवढे हरवायचं आपल्याला मग दही दूध सगळं दुसऱ्या सगळी परमिशन दिली आपल्याला दही बघ सुरुवात झाली काय होतो तरी पण मला जरा हे तुझ्या कोण जोडीचा आपण तर बघ आहे काय कसा पण चालेल आपल्याला सोपी झाली माझ्या घरी हवा लागून तरी आहे काय ये काय पण ये बरं आला ना चाललाय ना वाकड्या अरे वाकड्या वाकड्या अरे वाकड्या अरे इकडे काय गंमत आहे तू इकडे तरी ये तू आम्हाला कुठे हायच तू दिसत नाही अजून तिकडनं आम्हाला खुशाल काय सांगतोय तिकडे ये ना कामुगाई चुकली कामुगाई चुकली कामुगाई चुकली
ये ना तू. मी आलो. तुला एवढा दम झाला, तुला एवढा आधी आवाज येतो नाही. तू आता नाही उठत. तुला काय सांगू तुला आणि बोल, काय सांगतो, सांग. तुला माझी गाय ना गाय हा. ती ह्याच्यावर गेली होती तिच्या वाड्या? हा आता गेली तुझ्या वाड्यात गेली होती. तिच्या वाड्यात गेली? हा. पण गाय कोणाची? काय माझी मला येता आवाज काय सांगू तुला तो वाड्यात आवाज येत होता याच्या वाड्यात? हा काय रे? कसा आवाज काय? तुला वाड्याला माहिती नसेल का? हा घ्यायला. काय आवाज येतो? असा आवाजच नव्हता बरं. सांगू सांग, सांग काय सांगू? बस आता आता. असा आवाज येत होता आवाज बोल दाखव, बोल दाखव. हा वेगळं काय नाही. याच्या वाड्यात ना? शंभर टक्के. याच्या वाड्यात नाही याच्याकडे का? होता. समाजाला वाडा. काय पुढं काय केलंच नाही का? सांगतो पुढे सांगतो आहे मी सांगतो, तू सांग. तू सांग, सांग. ठीक आहे पण. हा, आणि सांगतो. हा, सांग, सांग. मी पुढे गेलो हा. मग मागं आलो हा. मग काठी घेतली वा. आणि मग पुढे एवढं सांगा, एवढं नाही सांगणार. अरे त्याला जुळलं पाहिजे ना काठी घेतली तू दरवाजा उघडला काय नाही हलू हलू दरवाजा हलू नाही वाजवत हा आणि आता बघतो काय वाचून याला दूध घेत होतो हा असा बोली होता का तिला मला ते तर हा कुठली? चौकात बोल एका मध्ये बोलायला गेला तर डायरेक्ट बोल जायचं सगळं शब्द चावून चावून बोल मला सांगता येणार नाही. आपला दोस्त आणि तू कसं काय? त्याला सांग, मी समजा सांग, सांग, सांग. 16 360 गोपीकांचा मेळा हात माग करून. ताट करून हात माग करून. तो काय सांगतो? ताट हाथ पर हाँ, इधर ऐसा नहीं चलता है. हमारे यहाँ ऐसे होता है अरे हमारे इधर ऐसा नहीं होता है. लेना है तो लो वरना छोड़ दो हमको नहीं देना है. ऐसा ऐसा रुकता है ऐसा ऐसा चलेगा हमको नहीं बनता है. ते ह्याला काय जमत नाही वाटतं मला. हा? आमची आकाशी बोलतो सांगतो तू ऐसा नाही, ऐसा नाही. काय मला वाटतं तुला लोकं म्हणजे असं असतं. काय काय काम करी काय तुझा भाडा पण तसा पुस्तक पण तसा, तू पण तसा. मला काम विचारतो त्याला काय लागणार आहे? तू विचारतो ना विचार बघते आता विचारतो विचार विचार काय दिवशी पण काय सांगतो कोणाला दिवशी ही सगळ्यात मोठी आणि 65 वर्षाची. हा. हिला विचार. हा. जमलं ना? जमलं का? आवाज बिवाज काय तुझी जवळ जाऊन येते. तिथं रावय काय रे तुझ्या अंगात काय धंदे आहे का काय? मग ते जमले. अरे कोणत्या गोपीकांचा अडवणार रस्ता कोण रे तू? ते राहू दे गं. काय तिथं कंटा पाठव अरे ठीक आहे ना. आता हवे नाव आहे ना पाठव ना ते का रे? नाही सांगतो, माझं तुला काय वाटतं? अगं, कोणी तुझं नाव काय गं? हे प्रभू हे विश्वास करना तो प्रेम करना ये क्या हुआ आपको से पानी आ गया गाड़ी छूट गया हाँ गाड़ी छूट अब पुढे आता पुढे येतो आता मला सिद्धी सांगा खरं खरं सांग तुझं नाव काय माझं नाव चंद्रा किती भारी दिसतं बघ अरे तुझू बोल ना मोठू काय बोलला पहिले का बोल. तुला हा हा बोल. इथे सोलिगे सजलायचं वाव अरे तुझू मागे ना ते काहीतरी बोल ना. यो हा हा किंवा स्वतःला आणि काढा काढा काढे म्हणजे मला काय वाटत नाही. आपण काम केलं का? आम्ही आधी काय मोकळा आणि गाणं मोकळे लाव. थांब जरा तू गवळ्याच्या गाठी थांब जरा तू गवळ्याच्या गाठी जाऊ नको तू घालती जाऊ नको तू घालती थांब जरा तू गवळ्याच्या गाठी थांब जरा तू गवळ्याच्या गाठी जाऊ नको तू घालती जाऊ नको तू कृष्ण देवता
वाला गाणे गाऊ नागरा सयानो जाऊ बाजाराला
याच कडून 100 रुपयाचं मावशीने नाव घ्यायचं आहे त्यांचं. हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली कळशी. हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली कळशी. सूर्यकांत रावांचं नाव घेते शिमग्याच्या दिवशी. नाव कसं धरायचं सांगा. अनिल लिंगायत. वाकडा तिकडा भेला त्यावर तल्ला कोल्ला. वाकडा तिकडा भेला त्यावर तल्ला कोल्ला. पहिला नवरा मेला म्हणून अनिल रावांना केला. वाकडा तिकडे भेला त्यावर तल्ला कोल्ला. पहिला नवरा मेला म्हणून अनिल रावांना केला. शाबास. नको अडवूना श्रीहरी, किती करशील रे मस्करी. नको अडवूना श्रीहरी, किती करशील रे मस्करी. वाट सोडणारे हरी, मला जाऊ देना घरी. वाट सोडणारे हरी, मला जाऊ देना घरी.
आत्तापर्यंतचं झालेलं नमन आपल्याला कसं वाटलं ते नक्की कमेंट करा, लाईक करा आणि पाहतच राहा, कारण पुढे आपल्याला कंसाची लढाई श्रीकृष्णाबरोबरची पाहायची आहे. तर चला, नमन भाग 2 मध्ये आपण ते पाहणार आहोत. नमन